आपण टप्पू सिन्हा बनून जाऊया. 4 वर्षात कधी टेक्निकल इव्हेंट मध्ये पार्टिसिपेट नाही केला. हबू आणि औरा माइनस में चला जाएगा. असं हाय गाईज, बऱ्याच दिवसानंतर आम्ही आलो आमच्या यूट्यूब चॅनलवरती. तर सांगायचं कारण असं की आम्ही गेलो होतो अंताक्षरीच्या ऑडिशन. आम्ही अंताक्षरीमध्ये पार्टिसिपेट केला आहे आणि लास्ट इयर आम्हाला फर्स्ट प्राइज भेटला होता. ऑल बिकॉज ऑफ मी यांना कोचिंग दिली ती चांगली. ग्रुप लिडर आमच्या तनुजा जाधव आहे. आणि आता मी गेलो होतो ऑडिशन द्यायला, पण सीन असं झालं की फक्त 5 टीममधल्या 3च टीम हजर होता. आम्ही भांडलो त्यांच्याशी की रिप्लेसमेंट वगैरे नको. आणि मग आमची टीम सिलेक्ट झालेली आहे. फुल प्रॅक्टिस आहे आणि कालपासून तयारी, कालपासून सकाळी उठून वगैरे केली आणि ऑडिशन आमच्या ग्रुपचं नाव आहे ईट 5 स्टार डू नथिंग. आणि आम्ही आता मला वाटतं जिंकूच. त्याच्यामुळे कॉन्फिडन्स बरं आहे तसेच नाही तर मग डू नथिंगचं खरंच नथिंग व्हायचं. बऱ्याच दिवसानंतर आमचा व्लॉग येणार. इट्स बीन अ इयर. सपोर्ट करा हिला. आणि काय कर हे काय मुरगीच विसरलो आता. जातो आम्ही, जेवतो आणि झोपतो. बाय बाय बाय. हाय गाईज, दिस इज डे 2 आणि जरा आमच्याकडे दुःखद घटना आहे. कारण जरा वरून आदेश आला आहे की काय नाही असं बाय बी द्यायच्या अंताक्षरीला. तुम्ही इंटरव्ह्यू घ्या, आय मीन ते हे घ्या, ऑडिशन घ्या आणि मग नंतरच सिलेक्ट करा. तर मग आता आम्ही चाललो आहे परत ऑडिशन द्यायला. ज्युनियरची गर्दी दिसते. आम्ही का आम्ही तर हे आहोत ना सिनियर, त्याच्यामुळे आमचा इंटरेस्ट गेला आहे सध्या. ठीक आहे. ॲक्च्युली आम्ही फर्स्ट इयरला असताना डेथ झाले होते आणि आता डायरेक्ट लास्ट इयरलाच होता. कॉलेज भंगार भेटलाय आणि आता भेटलाय डेज तर आम्ही करत नाही. आमचा प्लॅन म्हणजे हिचा तनुजा जाधवने सांगितलं होतं की आपण टप्पू सिन्हा बनून जाऊया. पण टप्पू सिन्हा त्याच्यामध्ये बिलॉंग नाही करत. कशामध्ये? बॉलिवूडमध्ये. म्हणून मग आम्ही जरा कॅन्सल केला आमचा प्लॅन. पण त्यात पण मला सांगत होती मी गोगी बनवते असं डोक्यात टपोरं लावून. कसं दिसलं असतं ते यार. मी बोलले तिचं ओरा प्लस होईल, सगळेजण माझ्यासोबत येऊन सेल्फीज काढतील, तू फेमस होशील वगैरे. नाही व्हायचं मला जीएटी मध्ये फेमस. ऑलरेडी फेमस आहे, अजून फेमस झाली असती जरा हे करून गोगी बिगी बनून. बॉलिवूड आणि भरपूर लोकांना जेवढे होते तेवढे डू नथिंग झाला ना विधावर हे आमचं हे एकदा झालेली ऑडिशन झालेली. मला पण मागणी 40 मार्क्स होते. 40 75 Hi guys, this is day 3 of our हे annual gathering आणि आज आमचं ट्रेडिशनल डे आहे. सो आज आम्ही गोल साडी नेसलो होतो. दुसरा काय ट्रेडिशन आम्ही फॉलो नाही केलाय. आणि त्याच्यात पण आम्हाला जमत नाही. कंटाळा 7 वाजल्यापासून आम्ही इथं साडी नेसतोय. हो 6:15 उठले तेव्हापासून आपली साड्याच नेसतोय. आणि आता 9 वाजून साडी नेसायला स्टार्ट केलंय. हा तेच ते आंघोळ विंघोळ. आणि आता कारण दोघीच दिसतो आम्ही, कारण आम्ही बिनकामाच्यात. बाकी सगळ्या कोऑर्डिनेटर वगैरे आहेत. एक दोघी डान्स नव्हतं. आणि हे आम्ही फक्त अंताक्षरीमध्ये आहोत. ते पण आमची झाली. आता आमचं काम संपलं अंताक्षरीचं. आणि आता हे चाललं कॉलेजला पण काय चाललं माहिती आहे, ह्या रोडला फोटो काढू आणि परत येऊ. बस एवढंच काम होतं. ट्रेडिशनल एवढंच सेलिब्रेट होतं. नाही डीजे ना काय ना नथिंग, काहीच नाही. फक्त जा आपले फोटोज काढा ग्रुप फ्रेंड सोबत, बस संपला विषय. आता काय झालंच तर दाखवू आम्ही तुम्हाला. पण आमचा असा एजेंडा आहे की 1-1:30 पर्यंत घरी यायचा, साडी काढायची आणि झोपायचा. कारण ऍटलिस्ट डीजे तरी ठेवायला हवा लोकांनी. कोणाकडून अपेक्षा करते? अरे म्हाळला आंबेडकर कॉलेजला पण डीजे सगळ्या कॉलेजेस. आता डिग्री कॉलेज आहे ना, काहीच एक्सपेक्टेशन ठेवू शकत नाही. तर आज आमचा तो फायनली दिवस आलेला आहे. कसला ग? अंताक्षरीचा. 4 वर्षात कधी टेक्निकल इव्हेंट मध्ये पार्टिसिपेट नाही केला, पण अंताक्षरीमध्ये करायलाच पाहिजे. आम्ही लास्ट विनर होल्डर आहोत. काय तर गोल्डन भेटलं होतं. जेव्हा आमचा हे होता ऑडिशन तेव्हाच लोक आम्हाला असं हरवायला ट्राय करत होते, पण ते त्यांना जमलं नाही. पण आज पण ते ट्राय करणार. प्यार शब्दावर आम्ही 5 गाणी बोलून आम्ही विजय पटकवला होता ऑडिशन मध्ये. आणि आता फायनल आणि कोणत्या तरी मूवी आला होता असं काहीतरी सिकंदर वगैरे, जो हिने काढला होता. म्हणजे मी चिठ्ठीशी काढली होती ती आणि आम्हाला गाणंच नव्हतं. आणि नंतर आम्हाला समजलं की अरे सिकंदर दोस्त होतो त्याच्यामधलं गाणं. तर आता आम्ही तुम्हाला दाखवू की आम्ही कशी आमची बाजी लढतोय. कोणाला तरी सांगू आम्ही व्हिडिओ शूट करायला आणि तुम्हाला दाखवू. एवढं हे करशील आणि हबू आणि औरा माइनस में चला जाएगा.
तर एक अपडेट आहे की आम्ही अंताक्षरीला हे केलं, डिच केला. म्हणजे आज 2 राऊंड होते ना, तर नाही आम्ही अंताक्षरीला डिच केलं कारण आम्हाला नव्हती खेळायची. हा आमची डान्स होता, आमचा डान्स होता म्हणून आम्ही डिच केला. सरांचा फोन आला की तुम्ही येताय, म्हणलं नाही काय करायचं असं झालं. मग आता आम्ही चाललोय आमच्या सेवानी सलोनीचा डान्स आहे आज. काय कशाला डान्स आहे आपला? विवाह सोहळा. कोणाचा माहिती आहे का? बानूचा आणि खंडेरायचा. त्याच्यावरती आहे, मी तुम्हाला दाखवतो. स्पीकर बिकर बँडवाला आलेलो होता. मेन एस एस बँड. ओळखता का तुम्ही आम्हाला? हेच ते ब्लॉगर तनुजा जाधव. माते के कुमकुम को मैं तिलक लगा के तेरे माथे के कुमकुम को. अगं माथा भरते. अगं माथा झालाय लाल. ठीक आहे, मी तिलक लगा के घूमूंगा तेरी माथी की छुन छुन को छुन छुन लगा के घूमूंगा छुन छुन को. कभी तेरे लिए कभी माल कभी बना देना ये कभी माल बना देना कभी तेरे लिए आज से तेरे सारी गलियां मेरी हो. पानाची नागवेल फुलेली बाबा. पुढचं येतं का काय? एक लाडकी. फोटो काढा. बनना